आपण पुढे जाऊयात। गंभीर गुन्ह्यांमध्ये जर सलग 30 दिवस कोठडीत राहिलात तर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचं पद आपोआप जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। अशी तरतूद असलेला आता 130वा घटना दुरुस्ती विधेयक संसदेत येण्याची शक्यता आहे। या वादग्रस्त विधेयकाची छाननी करण्याच्या संसदीय समितीचा अहवाल हा 17 जुलैला स्वीकारला जाण्याची ही शक्यता आहे। 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाण्याची ही दाट शक्यता आहे। गंभीर गुन्ह्यात सलग 30 दिवस कोठडी झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचं पद आपोआप जाणार आहे। वादग्रस्त तरतुदींचं 130वा घटना दुरुस्ती विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे। खासदार अपराजिता सारंगींच्या अध्यक्षतेखालील 31 सदस्यांची समिती 17 जुलैला शिक्कामोर्तब करणार आहे। तर राजकीय सूडबुद्धीनं या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी अहवालात विशेष नियमही असणार आहेत। आणि यानंतरची बातमी आहे खासदारांच्या खर्चाची। केंद्र सरकारनं खासदारांच्या अवाजवी खर्चाला आता मोठा लगाम लावलाय। संसदीय समित्यांच्या दौऱ्यांवर होणारा अमाप खर्च कमी करण्यासाठी आता कडक नियमावली लागू करण्यात आली आहे। आणि यापुढे खासदारांना पंचतारांकित हॉटेल्सऐवजी सरकारी विश्रामगृहातच मुक्काम करावा लागणार आहे। सरकारी पैशांचा अपव्यय रोखण्यासाठी मोदी सरकारनं हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। तर या निर्णयामुळे खासदारांच्या नेमक्या कोणत्या सुविधांना कात्री लागली आहे पाहूयात। खासदारांना 5 स्टार हॉटेल्सऐवजी सरकारी गेस्ट हाऊस किंवा बजेट हॉटेल्समध्येच राहावं लागणार आहे। कॅगच्या आक्षेपानंतर केंद्र सरकारकडून संसदीय समित्यांच्या एकूण खर्चात 60% कपात करण्यात आली आहे। चांदीची नाणी, महागड्या शाली आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याऐवजी आता फक्त पेन डायरी सारख्या मूलभूत गोष्टी मिळणार आहेत। खासदारांसोबत दौऱ्यावर फक्त 3 ते 5 अधिकारीच जाऊ शकणार आहेत। कोणत्याही अधिकाऱ्यानं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला तर ती रक्कम त्याच्याकडूनच वसूल केली जाईल।